एकच एक पकोडे खाऊन बोर झाला, चला आज बनवूया नवीन काहीतरी पकोडे. कांद्याची पात घ्यायची, तिला बारीक अशी कट करून घ्यायची थोडी थोडी 1-1 इंचीची, आणि हिला स्वच्छ पाण्याने छान धुवून काढायची. आता घेऊया कटवर एक पॅन घेऊया. ह्याच्यामध्ये टाकायचं बेसन, थोडं बेकिंग सोडा, जिरं आणि ओवा आणि नमक टाकूया. ह्याच्यामध्ये थोडं हळदी पावडर आणि थोडं मिरची पावडर. ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं. मस्त गरगरं फिरवायचं ह्याला. ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून आणखी ह्याला छान असा घट्टसा बॅटर तयार करून घेऊ. एकदम घट्ट पण नाही, एकदम पातळ पण नाही. हे बघू शकता असं तयार केलेलं आहे मी. आता जी आपण कांद्याची पात घेतली होती तिला 1-1 बेसनमध्ये टाकूया. छान आलटून पलटून बेसन लावून घ्यायचं आणि तेलामध्ये छान असे फ्राय करून घेऊया. तेलामध्ये छान आलटून पलटून फ्राय करून घ्यायची, छान कुरकुरी होईपर्यंत. बघू शकता कशी झालेली आहे. आता हिला काढून घ्यायची आणि गरमागरम खाऊन घ्यायची. कशी वाटली रेसिपी